हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आता कर्जतला चालले आहे. आज आहे राजमाची ट्रेक आणि चला बघूया. आता वाजले आहेत 5. मला 5:20ची ट्रेन पकडायची ठाण्यावरून. Let's go. अगला स्टेशन मुंब्रा. सो कर्जतवरून मला रॉयल कर्जत कॅम्पला जायचं होतं, जिथे ग्रुप ऑलरेडी स्टे करत होता आणि आज त्या ग्रुपचा ट्रेक आहे. तर मी ॲज अ आउटडोर एक्सपर्ट जाते. रिक्षा पकडले इकडनं गाईज. कर्जत स्टेशनवरून इकडे यायचं असेल रॉयल कर्जत कॅम्पला, आत्ता 70 रुपीज ऑटो आहे. सो ग्रुपला बसमध्ये लोड करून आता आम्ही राजमाजीच्या बेसला जात आहोत. तुम्ही स्कूलसोबत आला आमच्यासोबत? Guys, I'm in the middle of Rajmachi trek now. I'm not recording much of the trek because I'm here as an outdoor expert and giving hand to the participants. सब धीरे धीरे करके चढ़ रहा है. Now it's 12:30. No, 11:45. It's 11:49 and it's been 3 hours. Bacha parties are helping me with the lines. ऐसे झुंड के साथ जाने से अच्छा है सबके साथ जाने. आपण कुठनं आलो आता? तलाव दिसतो ना, त्या तलावाजवळून आपण असं इकडे या वाडीमध्ये आलो. त्या वाडीमधून इकडे वरती चढत आलो. जर आपण त्या तलावापासून लेफ्ट मारला असं तर आपण कोंडाने केव्स करून इकडे ओ वाव. बोलून जाते जरा पोरावरती न थांबणार. हे होते ते जे आम्हाला सांगत होते आता. मॅडमचा फोटो घेतो तिकडे. श्रीवर्धन मनोरंजन. हा श्रीवर्धन आणि मनोरंजन तिकडे पलीकडे मनोरंजन. हा जो किल्ला दिसतो आपल्याला श्रीवर्धन दिसतं आणि त्याच्या बॅक साईडला मनोरंजन आहे. मनोरंजन. ओके. राजमाचीला 2 आहेत ना? 2 आहेत. तर हे आपल्याला ऋषी सांगत होते. सो गाईज, आम्ही आता राजमाचीला पोचलेलो आहोत आणि ऋषी इकडे आलाय भरपूर वेळा. तो सांगतोय की कुठून तो फोर्ट आहे जो आहे मनोरंजन आहे, श्रीवर्धन, आणि हा वाला आहे मनोरंजन. कट आम्हाला अप्रॉक्स 3 तास लागले वर चढायला. मग आपल्या बरोबर आलाय खालून, ग्रुप बरोबर आलाय. आम्ही किल्ल्यावरती जाऊन येतो थोडा. आहे श्रीवर्धन किल्ला. मला जानेरेन मामा भेटले आहेत राजमाचीला, जे बाबासाहेब पुरंदरेंबरोबर त्यांनी घरच्यासारखे ते राहिले त्यांच्याबरोबर. आणि मी त्यांचा फोटो पण बघितला आता एकदम त्यांच्याबरोबर. खूप भारी वाटलं मला भेटून. बाबासाहेब इकडे काम करायचे, संस्था होती. हा, पण काम करतात ना. आपण समोरची माणूस करतोय असं नाही, आपण पण करतो. बरोबर. फोटो काढू. याचा पण घे. मी घेऊ पक्का. बाबासाहेब पुरंदरे आणि हे आहेत मामा. हे मामांचे भाऊ. मी आल्याला बघितला फोटो, मी बोलले भाई वाव मस्त. आमची आई आहे, ते गेले आता 2 वर्ष. बोल ना परत बोल. हे नसते तर बोल ना, प्लीज बोल ना. बाबासाहेब पुरंदरे नसते तर आम्हाला महाराजांबद्दल माहिती पण नसतं पडलं. त्यांच्यामुळे एवढं माहिती पडलं. आज बाबासाहेबांच्यामुळं आणि गुन्हे दांडेकरांच्यामुळं म्हणून लोक भटकंती म्हणून किल्ले फिरायला जंगलात वगैरे. जाम भारी वाटलंय. बाबासाहेब पुरंदरे आपल्याला त्यांना पण आपण
तेच की. ते नसतं तर आपल्याला नुसतं माहिती असतं की बाबा एक राज राहतात. पुण्यात राहते त्याचे- हे राहायचे पुरंदरी वाडा असं केवढा मोठा आम्ही सगळे घरी जाऊन डिसेंट स्टार्ट केलं आता परत. ऋषी कोणता किल्ला आहे? आहे श्रीवर्धन. पुढे काढ पूर्ण. हा पूर्ण ये. हा फिरायचा होता पूर्ण. श्रीवर्धन ट्रेक बोलतात तो हाच, तो दुसरा आहे ना? श्रीवर्धन तो वेगळा. तर आपल्या बरोबर आहेत अंकुश दादा. जे आमच्या बरोबर फुल ट्रेक मध्ये होते. बसमध्ये रिटर्न बसलो. हो खाल्ला का तुम्ही व्यवस्थित काही पोट भरून खाल्लं ना चाय पाणी त्याला का तिथं समोरच होतं. भारी ओके. तो पण गेला बघ सॉफ्टी, घरी गेला तो. जरा तुला काय आजचं काय? त्या साईडून जायचं. भैरवनाथ मंदिर. ही खरी ड्रायव्हिंग आहे बाबा. बसमध्ये पण 3x सारखेच गेअर आहेत बाई. सांगू शकतो. सो हा होता आजचा माझा आउटडोर वर्क डे. राजमाची ट्रेक, क्वाईट पाथ्स आणि माउंटेनची एनर्जी. पार्टिसिपंट्स रेकॉर्ड नाही केले बट आय स्टील वॉन्टेड टू शेअर द वाईब विथ यू. थँक्स फॉर वॉचिंग. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय. सासूला चाला उतरलाय बाईने. बाई पळत आली बाहेर माहिती का? ती बोलते लागेल ना. अगं बाई बोललो जर लागली तर आमची बस खराब